ऑप्शन बायर्स आज पण मार्केटमध्ये थोडासा निराशा आहेच. प्रॉफिट करण्याचा टाईम होता, पण तुम्ही जर ग्रीड कंट्रोल केलं नसेल, इमोशन कंट्रोल केलं नसेल, तुमच्या रूल्सप्रमाणे तुम्ही जर राहिला असेल तर तुम्हाला प्रॉफिट थोडा तरी भेटला असेल. विभागाचा 2-3 दिवस मार्केट गॅपअपच ओपन होत होतं. आज पण गॅपअप ओपन होतं, पण मार्केटने एक टर्न दिलं की डायरेक्ट रेड कॅन्डल बनवून खाली आलेलं आहे. त्यानंतर मार्केटने वर 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 पुश करत गेलं, पण अजून पण तुम्ही एक रेजिस्टन्स कॅन्डल बघू शकता. रेजिस्टन्सचं लाईन बघू शकता, जी 4-5 दिवसापासून तशीच आहे. मी कुठेही हलवलं नाही की आज ती फॉर्मेशन केलं नाही. ही 4-5 दिवसांनी तशीच लाईन आहे. तुम्ही चेक करू शकता माझे प्रिव्हियस व्हिडिओ. त्यामध्ये पण आता तुम्ही फक्त ते मार्केट कुठेतरी पुश करायला बघते वरती, आणि बायर्स आपले त्याप्रमाणे ट्रेड करायला बघतील. एक तर ट्रेड लाईन आहे ही ट्रेड लाईनप्रमाणे तुम्हाला देऊ शकतात की मार्केट वर चालले, आणि दुसरं आहे ते एक रेक्टँग्युलरमध्ये मार्केट बसलेलं आहे. ते हे तुम्ही बघू शकता रेक्टँग्युलर. या दोन ह्याच्यामध्ये मार्केट फसलेलं आहे. तुम्ही बघू शकता मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण मार्केट इथपर्यंत वर जाईल. मार्केट जर वरती ब्रेक केलं तर परत कुठेतरी लगेच रिव्हर्सर येऊन खाली येईल आणि परत त्याच रेंजमध्ये राहणार आहे. सेलर्स खूप माइंडसेटने खेळतात आहे. बायर्सला पैसे कसं काढायचं आहे बायर्सकडून हे सेलर्सला बरोबर माहीत आहे. आपण जर सेलर्सचा प्रमाणे विचार केला आणि कंट्रोल राहिला आपल्या, तर आपण खूप आपला कॅपिटल सेव्ह करू शकतो. थँक्यू.